उद्धव ठाकरेंना आमदार खासदार सोडून जातात, मात्र त्यांना जाग येत नाही. त्यांचं नेतृत्व कुणालाही मान्य नाही. ठाकरेंनी काल अमित शहांवर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले. तर यावरून राऊतांनीही पलटवार करत घोटाळा करणाऱ्या बावनकुळेंना अटक करा असं राऊतांनी म्हटलंय. ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे. ठीक आहे, अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कोणती जड की पत्ती आहे. गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन. कारण अफजल खानाचा पोवाडा तुम्ही ऐकलात ना, मिठी मारू तर प्रेमाने मारू, पण पाठीत वार केला तर मात्र वाघ नका काढू. हा महाराष्ट्र आहे. उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेडेपणाचं लक्षण आहे आणि बिंडोकपणा आहे. अजूनही सुधारत नाही आहे. मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाही आहे. जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल. हे जे कोणी सद्ग्रस्त आहेत बावनकुळे, हे तेच ना ज्यांनी 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला घेतला आणि महाराष्ट्र लुटला. हेच ते गृहस्थ ना. असा बालिशपणा आम्ही कधी करणार नाही महाराष्ट्र लुटण्याचा. 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला. हा काय, ईडी कुठे आहे, सीबीआय कुठे आहे? या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी याला महसूल मंत्रीपद दिलं, हा मोठा गुन्हा आहे.